त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली गेलेली आहे झेड+. पवार साहेब मोठे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. परंतु जेव्हा केंद्र सरकार असा निर्णय घेतं आणि मी त्या गृह विभागाचा राज्यातला राज्यमंत्री होतो, राज्यातल्या VIP-ची सुरक्षा व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यावेळी आमच्याकडे होती. आम्ही दर 8-15 दिवसांनी महिन्यांनी त्याचा पिरियडिकल रिव्ह्यू घ्यायचो. कुणाला Y सिक्युरिटी आहे, कुणाला Y+ आहे, कुणाला Z आहे, कुणाला Z+ आहे आणि आपण त्याचा रिव्ह्यू घ्यायचो आणि थ्रेट जर जास्त असेल तर सुरक्षा वाढवायचो, थ्रेट कमी असेल तर सुरक्षा विड्रॉ करायचो. केंद्र सरकारनं बॉर्डरची मला वाटतं BSFची सुरक्षा दिली ना, NSGची केंद्र सरकारनं सुरक्षा दिली. अर्थात केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल आणि पवारसाहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं जशी महत्त्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळंच काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्राचे पोलीस सक्षम नाही आहेत म्हणून नाही, आमची पण Z+ सुरक्षा आहे. राऊतांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र पोलीस सक्षम नाही आहे म्हणून केंद्राकडून त्यांना सिक्युरिटी द्यावी लागते. आम्ही महाराष्ट्र सरकारकडं जेवढी सगळ्यात जी एक्स्ट्रीम सुरक्षा आहे Z+ची ती सुरक्षा पवारसाहेबांना दिलेली आहे. त्यामुळं यापेक्षा अधिक लागली तर अधिकसुद्धा देऊ. मी मगाशी काय म्हणलं, माननीय पवारसाहेबांची सुरक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीनंच नाही देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेची राज्यालाही तितकीच चिंता आहे. पण नितेश राणे टीका करतात या, मला नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं. एक वेगळा प्रश्न आहे. चला मला निघायचं आता, वाइंड अप. प्रकल्प येतो आता नवीन महाबळेश्वरचा. बरं. तर काल कोयनेच्या सर्व भागातील लोकांनी बैठक घेतली तापल्यामध्ये. त्यांच्याशी मागणी की आता सध्याचे जे झोन आहेत ते बंद करा. पालकमंत्री म्हणून त्याचा मी आढावा घेईन आणि जी काही नागरिकांच्या मागण्या असतील, नागरिकांची भूमिका असेल त्या भूमिकेचा शासन सकारात्मक विचार करेल. सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना जवळजवळ 2265 कोटीचं कर्ज वितरणाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. आता सत्ताधाऱ्यांच्या आम्हाला एक कार्यक्रम आहे MIDCचा. एकच प्रश्न शेवटचा, मी ह्यांना म्हणतो तुम्ही करा, तर हे म्हणले नाही 2 मिनिटं जाऊ आपण. सत्ताधाऱ्यांचे जे साखर कारखाने आहेत त्याच्या कर्ज वितरणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याच्यामध्ये जे आर्थिक अडचणीतले कारखाने आहेत त्यांना हे कर्ज आहे फक्त. म्हणजे हे काही उचलून सरकारच्या तिजोरीतनं पैसे दिलेत असं नाही. पाठीमागच्या सरकारमध्ये वित्त विभागाचा मी राज्यमंत्री असताना याला सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्र्यांची एक हाय पॉवर कमिटी होती. त्या कमिटीमध्ये केस वाईज आपण रिव्ह्यू घ्यायचो, किती कर्ज द्यायचं आहे, किती वर्षाच्या मुदतीसाठी द्यायचं आहे आणि त्याचा व्याज परतावा आणि मुद्दल परतावा कसा होणार आहे, पूर्ण निकष तपासून आपण हा निर्णय घेतला होता. माननीय उच्च न्यायालयानं अशा पद्धतीनं काहीतरी मनाई केली असं काल समजतं आहे आम्हाला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करू. पण सहकार उद्योग टिकला पाहिजे, सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे. विशेषतः जे सहकारी साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहेत त्यांना अशा आर्थिक मदतीची आज गरजच आहे. ज्यांना इथेनॉल आहे, ज्यांना लिकर परमिशन्स आहे, त्यांना थोडेसे 2 पैसे उत्पन्नाचे मिळत आहेत. पण जे केवळ ऊसाचं गाळप करून साखर निर्माण करतायत त्यांना या साखरेच्या पडलेल्या भावामुळं कारखाने चालवणं आर्थिक अडचणीच आहे. त्यांना आपण सरकारनं हमी दिलेली आहे फक्त. त्यामुळं सरकारनं उचलून तिजोरीतनं पैसे काढून दिलेत असं नाही. हे पैसे त्या कारखान्याला व्याजासह परत फेडायचे आहेत. ओके.